नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा टॉप 10 चालू घडामोडी पाहणार आहोत ज्या टेट, सीटेट, एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चला लगेच सुरुवात करूया. तर मग महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सध्या अशा कोणत्या घडामोडी आहेत ज्यावर आपण लक्ष केंद्रित करायलाच पाहिजे. नेमकं याच प्रश्नाचं उत्तर आपण या विश्लेषणात शोधणार आहोत. चला तर मग एक एक करून सगळे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आपला अभ्यास सोपा व्हावा यासाठी आपण या सगळ्या घडामोडीला 3 मुख्य विभागांमध्ये विभागला आहे. पहिला आहे राजकारण आणि कायदा, दुसरा आहे अर्थव्यवस्था आणि जग, आणि तिसरा म्हणजे विज्ञान, पर्यावरण आणि समाज. आणि हो, इतकंच नाही, सगळ्यात शेवटी एक क्विक रिव्हिजन आणि एक छोटीशी क्विज सुद्धा आहे, म्हणजे तुमची तयारी एकदम पक्की होईल. चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया, राजकारण आणि कायदा. यामध्ये आपण त्या राष्ट्रीय धोरणांवर आणि महत्त्वाच्या कायदेशीर निकालांवर नजर टाकणार आहोत ज्यावर परीक्षेत थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्क्रीनवर हा जो आकडा दिसतोय ना, 33%, हा सध्या खूप चर्चेत आहे. हा आकडा महिला आरक्षण विधेयाशी संबंधित आहे. याचा उद्देश महिलांना राजकारणामध्ये 33% आरक्षण देणं हा होता. पण मग याचं पुढे नेमकं झालं काय? चला पाहूया. बघा, हे विधेयक पास होण्यासाठी ज्या एका गोष्टीची गरज होती ती म्हणजे 2/3 बहुमत. म्हणजे काय तर मतदान करणाऱ्या प्रत्येक 3 सदस्यांपैकी कमीत कमी दोघांनी विधेयकाच्या बाजूने मत देणं गरजेचं होतं. भारतीय राज्यव्यवस्थेच्या अभ्यासात ही एक खूप मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आहे, त्यामुळे ही नीट लक्षात ठेवा. आणि हा आलेख बघा, सगळं चित्र स्पष्ट होतंय. विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, जे खूप मोठं समर्थन आहे. पण तरीही ते विधेयक मंजूर होऊ शकलं नाही, कारण त्याला ते आवश्यक असलेलं 2/3 बहुमत मिळालं नाही. आता वळूया महाराष्ट्रातील एका मोठ्या निर्णयाकडे. राज्य सरकारने एक नवीन नियम आणलाय, ज्यानुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये, मग त्या कोणत्याही बोर्डाच्या असोत, मराठी विषय शिकवणं आता कंपल्सरी झालं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी पात्र शिक्षक नेमणंही बंधनकारक आहे. आणि जर शाळांनी हा नियम पाळला नाही तर त्यांची मान्यतासुद्धा रद्द होऊ शकते. कायदेशीर क्षेत्रातली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे या प्रकरणाला आता एक अधिकृत कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं आहे. चला आता आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे जाऊया, अर्थव्यवस्था आणि जग. यामध्ये आपण पाहणार आहोत की जागतिक स्तरावर भारताची आर्थिक धोरणं काय आहेत आणि त्याची भूमिका कशी आहे. हा एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय आहे. अनेक पाश्चिमात्य देशांच्या दबावानंतरही भारताने आपली एनर्जी सिक्युरिटी म्हणजे देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी रशियाकडून तेल आयात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थव्यवस्था या दोन्ही विषयांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि जागतिक व्यापारासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. हुर्मुझची सामुद्रधुनी, जी जगातल्या तेल वाहतुकीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, ती इराणने पुन्हा एकदा खुली केली आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होऊ शकतो. आता बघूया भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF काय म्हणते आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारताचा GDP विकास दर हा सुमारे 6.5 ते 7% घरात राहील. हा आकडा भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दाखवतो. ओके, तर आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. यामध्ये आपण विज्ञान, पर्यावरण आणि समाजातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि ट्रेंड्सवर एक नजर टाकूया. एक दुःखद बातमी आहे. कर्नाटकातल्या यादगीर इथे एका भीषण बस कार अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा घटनांमध्ये ते ठिकाण महत्त्वाचं असतं, कारण त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता विज्ञानाच्या क्षेत्रातली एक अभिमानाची गोष्ट. आपली इस्रो सध्या पूर्णपणे गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित करून आहे. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे. लक्षात ठेवा, अंतराळ मोहिमा हा परीक्षांमधला एक हॉट टॉपिक असतो. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वसुंधरा दिन किंवा अर्थ डे दरवर्षी 22 एप्रिलला साजरा केला जातो. अलीकडच्या काळात या दिवसाची थीम बहुतेक वेळा हवामान बदल आणि शाश्वत विकास यावरच आधारित असते. आता थोडं क्रीडा क्षेत्राकडे वळूया. IPL 2026च्या संदर्भात काही ट्रेंड समोर येत आहेत. असं दिसतंय की तरुण खेळाडूंना अधिक संधी मिळतील आणि सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्येचा पॅटर्न कायम राहील. क्रीडा घडामोडींसाठी हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. तर आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे पाहिले. आता वेळ झाली आहे आपण जे काही पाहिलं त्याला एकदा उजाळा देण्याची आणि आपलं ज्ञान तपासण्याची. चला, जलद उजळणी आणि प्रश्नमंजुषेसाठी तयार व्हा. चला एका दमात सगळं आठवून घेऊया.
महिला आरक्षण 33%, पण 2/3 बहुमत न मिळाल्याने अयशस्वी. भारत रशियन तेलाची आयात सुरूच ठेवणार. महाराष्ट्र मराठी विषय अनिवार्य. होर्मुझची सामुद्रधुनी एक महत्वाचा जलमार्ग. वसुंधरा दिन 22 एप्रिल आणि इस्रोचा मुख्य लक्ष गगनयान मोहीम. सगळे मुद्दे लक्षात आले असतीलच. चला तर मग पहिला प्रश्न. 2/3 बहुमत म्हणजे साधारणपणे किती टक्के मतं होतात? थोडा विचार करा. उत्तर 66% आसपास आहे. दुसरा प्रश्न खूपच सोपा आहे. वसुंधरा दिन किंवा अर्थ डे कोणत्या तारखेला असतो? आपण आत्ताच यावर बोललो. आणि हा शेवटचा प्रश्न. गगनयान ही महत्वाकांक्षी मोहीम कोणत्या भारतीय संस्थेची आहे? तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आशा आहे की या आढाव्याचा तुमच्या अभ्यासाला नक्कीच फायदा होईल. अशाच परीक्षांसाठी महत्त्वाच्या विश्लेषणाकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या भागामध्ये.